सुट्टीच्या दिवशीही न्यायाचा दरबार. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाणसाहेब ठरले जनतेचे देवदूत. अंबड तालुक्याला लाभलेले कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेसाठी झटणारे अधिकारी म्हणजे विजय चव्हाण. सुट्टीचा दिवस असतानाही तहसील कार्यालयात प्रकरणाच्या सुनावण्या सुरू होत्या. अनेक अधिकारी सुट्टीचा आनंद घेत असताना विजय चव्हाणसाहेब मात्र जनतेला न्याय मिळावा म्हणून आपल्या कर्तव्यावर ठाम उभे होते. याच दरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. साधारण 100पेक्षा अधिक वयाचे एक वयोवृद्ध बाबा थेट तहसीलदार साहेबांकडे आले. न्याय मिळाल्याच्या आनंदाने भारावलेल्या त्या बाबांनी साहेबांना अक्षरशः देवासारखे मानत धन्यवाद व्यक्त केलेत. त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर समाधान, डोळ्यात आनंद अश्रू आणि समोर विजय चव्हाण साहेबांच्या डोळ्यातही सेवाभावाचे समाधान स्पष्ट दिसत होते. प्रकरण नेमकं काय होते, ते बाबा कोण होते याची माहिती नसली तरी त्या क्षणी तहसील कार्यालयात माणुसकी जिवंत असल्याचं दर्शन सर्वांनी अनुभवलं. आजच्या काळात जनतेसाठी सुट्टी विसरून काम करणारे अधिकारी दुर्मिळ झाले आहेत. अशा वेळी विजय चव्हाण साहेबांसारखा अधिकारी अंबड तालुक्याला लाभणं हे खरंच तालुक्याचं भाग्य म्हणावं लागेल. जनतेच्या न्यायासाठी झटणारा अधिकारी म्हणजे खरा लोकसेवक. अंबड तालुक्याला आपल्या साहेबाचा सार्थ अभिमान आहे. 100चे पुढे असते पण अप्पा अंबडने भेट काही सांगते. शेवट तुमची आमची झाली भेट. हो, धन्यवाद. आदेशानं समाधान आहे का? समाधान झालं का तुम्हाला? न्याय मिळाला का? मिळाला ना? एवढे देवासारखे मला तुम्ही हातात हात दिले म्हणजे देव भेटले ना. नाही देव नाही, मला सेवा करण्याची देव समजली नाही. देव कसं त्याला चहा पाजून मला चहा पाणी